एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी कारागृह विभागामध्ये क्लर्क पदासाठी, शिपाई पदासाठी होणाऱ्या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावयास मिळतील। तर मित्रांनो, उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 या वर्षी झाला। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, BSF चे नवीन महासंचालक कोण आहेत? BSF चे नवीन महासंचालक कोण आहेत? नितीन अग्रवाल हे आहेत। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? सर्बिया या देशाचा आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली। महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली कोणते राज्य आहे? तर कर्नाटक हे राज्य आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतात पहिले डिजिटल सायन्स पार्क कोठे सुरू होणार आहे? भारतात पहिले डिजिटल सायन्स पार्क कोठे सुरू होणार आहे? तर केरळ या ठिकाणी सुरू होणार आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, बिपरजॉय या चक्रीवादळाला हे नाव कोणत्या देशाने दिले? बिपरजॉय या चक्रीवादळाला हे नाव कोणत्या देशाने दिले? तर बंगाल या देशाने दिले। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात येत आहे? तर नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, वन संवर्धनासाठी खालीलपैकी कोणत्या योजना राबवल्या जातात? तर वरीलपैकी सर्व, सामाजिक वनीकरण, वनशेती, वृक्षारोपण, वरीलपैकी सर्व योजना राबवल्या जातात। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, टिंबटिंब असणाऱ्या प्रदेशातील वनस्पतींना पानझडीची अरण्य असे म्हणतात। तर उन्हाळ्यात पर्णहीन या असणाऱ्या प्रदेशातील वनस्पतींना पानझडीची अरण्य असे म्हणतात। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, आर्द्र पानझडी अरण्यात प्रामुख्याने टिंबटिंब वनस्पती आहे। तर सागवन ही वनस्पती प्रामुख्याने आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी परिसरात टिंबटिंब अरण्य आहेत। तर उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य आहेत। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात हिवाळ्यात प्रामुख्याने टिंबटिंब असते। तर साधारण थंड व कोरडी हवा हे असते। महाराष्ट्रात हिवाळ्यात प्रामुख्याने साधारण थंड व कोरडी हवा असते। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, नैऋत्य मान्सूनच्या दोन्ही शाखापासून प्रामुख्याने मध्य पाऊस पडतो। तर विदर्भ मध्य पाऊस पडतो। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे, उन्हाळ्यात ऐन मोसमात टिंबटिंबमध्ये 46 डिग्री ते 48 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत तापमान वाढत असल्याची नोंद आहे। तर खानदेश व पूर्व विदर्भ या विभागामध्ये या ठिकाणी 46 ते 48 डिग्री सेल्सिअस तापमान वाढ असल्याची नोंद आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, सैनिक जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर सातारा या जिल्ह्याला सैनिक जिल्हा म्हणून ओळखले जाते। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, कुस्तीगिरांच्या जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर कोल्हापूर हा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। बी हे ऑप्शन करेक्ट आहे।
प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, भिलार पुस्तकाचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? भिलार पुस्तकाचे गाव हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, दरवर्षी टिंबटिंब हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे? श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान पाल्क ही समुद्रधुनी आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, प्रमाणे लेखनानुसार अचूक शब्द शोधा. प्रमाणे लेखनानुसार अचूक शब्द सोडका. कार्यकारिणी. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, एरंडाचे गुऱ्हाळ या अलंकारिक शब्दातून व्यक्त होणारा अचूक अर्थ कोणता आहे? कंटाळवाणे, लांबलचक भाषण असा अर्थ आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, निश्चय या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द शोधा. घनदाट हा समानार्थी शब्द निश्चय या शब्दाचा नाही. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी या म्हणीचा योग्य अर्थ काय? केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी या म्हणीचा अर्थ काय? तर खूप गरिबी असणे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, लोरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड 2023 वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर. तर या ठिकाणी लिओनेल मेसी हा आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, नॉर्वेच्या ओस्लो फोरममध्ये भारत सहभागी झाला. हा कशा संदर्भात आहे? तर अफगाणिस्तानवरील शांतता चर्चा या संदर्भामधील आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, भारताचे नवीन लोकपाल अध्यक्ष कोण आहेत? तर मलिकराव खनविलकर हे भारताचे नवीन लोकपाल अध्यक्ष आहेत. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. माणिकराव खानविलकर हे आहेत. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, 2024 लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ कोणता? तर वाराणसी हा 2024साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, कागदाचा शोध टिंबटिंब या देशामध्ये लावला. तर चीन या देशामध्ये कागदाचा शोध लावला. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही? तर साधित हा शब्द शक्तीचा प्रकार नाही. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात पर्जन्य छायेचा प्रदेश हा टिंबटिंब आहे. अरुंद व सलग पट्टा हा महाराष्ट्र पर्जन्य छायाचा प्रदेश आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व भूगोलाविषयी व आपल्या वातावरणाविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशनमध्ये आपणास मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करायचं आहे. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.